दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गायत्री खूप जास्त अस्वस्थ आहे. ती सरळ योगेश्वर समोर जाऊन थडकते आणि योगेश्वरला सांगून टाकते की योगेश्वरचं खरं रूप फक्त पल्लवीच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच कळलेलं आहे. योगेश्वरचा जीव वरखाली होऊ लागतो. तो बिरजूला बोलावून घेतो आणि रागारागात फरमान सोडतो की नानांच्या घराला आग लावून टाक, म्हणजे सगळे लोक घरातच जळून मरतील. बिरजू योगेश्वरच्या हुकमाची ताबेदारी करण्यासाठी निघणारच आहे आणि तेवढ्यात फोन येतो की पल्लवी पळून गेली आहे. पल्लवी फार्म हाऊसवर कैद आहे आणि जानकी तिकडे पोहोचते, जी पल्लवीला पळून लावते आणि स्वतः तिच्या जागेवर बसते. आता पुढे काय बडबडतोय तू? तुझ्या माणसानं आम्हाला फोन केला होता का? पल्लवी इथनं पळाली केला होता की नाही? हो केला होता ना. काय बोलता तुम्ही भाईजी? रात्रीची आम्हा लोकांना जागण्याची वेगवेगळी ड्युटी लावलेली असते आणि आता तर सगळे लोक झोपलेले आहेत. बरं, एका तासानंतर त्यातलं चंदू पहारा देणार आहे आणि मी अजून तरी इच्छाच आहे आणि सारख्या थोड्या वेळानं जाऊन पाहत असतो. मी आत्ताच पाहून आलो, पल्लवी घुंगडी घेऊन झोपलेली आहे. जर तुझ्या माणसानं फोन केला नव्हता तर मग फोन कोणी केला होता? जर तुम्हाला विश्वास नसेल माझ्या बोलण्यावर तर तुम्ही स्वतः चला आणि बघून घ्या भाईजी. हो भाईजी, चला. ज्या कामासाठी आपण आलो आहोत ना ते काम पूर्णच करायचं आपल्याला. पल्लवी जर जिवंत असेल ना तर तिला संपवून टाक आणि तिचं प्रेत जंगलात टाकून दे. त्या लवकर दारू काढ. या भाईजी, घ्या आता स्वतःच बघून घ्या. पल्लवी आहे की एक कांबळ ओढून का बसलीये? घाबरलेली सरकार. तुझ्या घरातले बहुधा स्वतःला खूप हुशार समजतात, पण तुझ्या मूर्खपणानं त्यांचा जीव धोक्यात आणलेला आहे. तू तर मारणारच आहेस, पण तुझ्या घरातले बी मारले जातील. मला तर असं वाटतंय का तुम्हा सगळ्यांचा मृत्यूच तुम्हाला इकडे गावापर्यंत खेचून घेऊन आलाय. हैं? आता गप कायस? त्या दिवशी तर खूप ओरडत होती. जानकी, तू इकडे कशी? असा पारा देत होतास? पल्लवी कुठे गेली? कुठे गेली पल्लवी? बोल. आणि ही आतमध्ये कशी काय आली? बोल. मला काहीच नाही माहित भाईजी, मला अजिबात नाही माहिती. तू म्हणतोस की तुला काहीच माहित नाही? आमच्या एका माणसाने पल्लवीला इथून पळून जाताना पाहिलंय, म्हणूनच त्याने आम्हाला फोन करून सांगितलं की पल्लवी पळून गेली म्हणून. आणि तू म्हणतोस की तुला काहीच माहित नाही? नाही मालक, मी तर एक क्षण सुद्धा इथून लांब गेलेलो नाहीये. जा, आपल्या माणसानं घेऊन जा आणि शोधा तिला. जिथं मिळेल तिथं संपवून टाका. जा, तू पोरगी वाचता कामा नाही. जा. ठीक आहे भाईजी. जानकी, बाजूला हो रस्त्यातून. बास, खूप झालं आता. तुम्ही खूप काय केलंय. मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की पल्लवीच्या जागावर तू भेटशील म्हणून.
तू खूप मोठी चूक केली आहे जानकी, खूप मोठी चूक केली आहे पल्लवीला पळून लावून. मी तुला आयुष्यभर यासाठी माफ नाही करणार. परमेश्वर तुम्हाला कधीच माफ नाही करणार. जा बस. राजाराम जा लवकर. नाही नाही, मी नाही जाऊ देणार. जानकी वाटेतून बाजलो. नाही होणार बाजूला. मी पल्लवीला तुम्हाला नाही मारू देणार. किती निष्पाप मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय तुम्ही फक्त पैशांसाठी. पण ठेव तुझं तोंड. किती निष्पाप मुलांचं आयुष्य बर्बाद करणारे फक्त तुम्ही आहात. आज मला समजलं. मला मूल नाही झालं आजवर, ते फक्त तुमच्या पापांमुळे. माहित नाही खरं काय आहे, पण एक सत्य हे आहे की मला आणि तुम्हाला आज मुखाग्नी देणारा कोणीही नाहीये. कोणीही नाहीये. घबरा. चल माझ्या बरोबर. मी तुम्हाला असं पाप नाही करू देणार. चल मी चल. तुम्हाला पल्लवीला नाही मारू देणार. तुम्ही इथं. हो भाईजी, तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. जेवढी पापा करायची तेवढी केली आहेस तू. असं तुम्ही इथं येऊन खूप मोठी चूक केली आहे. कदाचित तुझ्या पापांचा घडा फोडण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे पाठवलं होतं योगेश्वर. हे विसरला होतास तू की पापाचा अंत एक ना एक दिवस होतोच होतो. असं तर पल्लवीला वाचवायला आलाय. हं? ती तर मरणारच आहे आणि तुमचा पण मृत्यूच तुम्हाला इथपर्यंत खेचून घेऊन आलाय. मृत्यूचं भय कोणाला दाखवतोयस? अरे तुझ्यासारखा नालायक माणूस तर मी आयुष्यात नाही पाहिलं. आणि सगळ्यात जास्त आनंद तर मला तेव्हा होईल जेव्हा तुझं पितळ उघडं पडेल सगळ्यांसमोर. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर देवता म्हणून मिरवणारा माणूस देवता नाही, सैतान आहे. तुझ्यासारखा सैतान. एक असा सैतान जो माहित नाही किती निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. वय वय मी जबाबदार आहे. मी जबाबदार. काय करणार आहे तू? काय करणार आहेस तू? सुंदर वर्माची अवस्था पाहिली होतीस ना तू? आमच्याच गावातला पोरगा आणि माझंच खरं रूप जाणण्याच्या मागे लागला होता. हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन भ्रूण हत्या होते. पोरी सप्लाय करणाऱ्यांचा सरदार मी आहे. आणखी न जाणू काय काय. पण सगळी रहस्य मनात ठेवूनच ह्याच्यानं तो निघून गेला. माणसाची कर्मच त्याला महान बनवत असतात योगेश्वर. जी दुनियेसमोर सांगू शकतील की त्याने काय केलंय. पण तू आयुष्यामध्ये ते केलंयस की ज्या कुणाला तुझं खरं रूप समजेल तू त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू सुद्धा शकणार नाहीस. माझं खरं रूप जाणून घ्यायचंय. माझं खरं रूप माहीत करून घेऊन तुम्ही खूप मोठी चूक केली. तुम्हाला माहित नाहीये माझं खरं रूप कळल्यावर तो कधी या जगात जिवंत नाही राहत. आणि आता बघा तुम्हा लोकांची पाळी आहे. तुमची चिता ह्याच गावामध्ये जळेल. सुंदर वर्मा बद्दलच बोलत होतास ना तू? सुंदर वर्मा तुझं पितळ उघडं पाडू पाहत होता. सुंदर वर्मा तर नाही राहिला, पण सुंदरने जमा केलेले तुझ्या विरोधातले सगळे पुरावे ह्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये. आता तुझं भांड फुटण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. मी तुम्हा दोघांना जिवंत नाही सोडणार. वा भाईजी वा. खूप खेळलास तू कायद्याबरोबर लपाछपीचा खेळ. आता नाही. इन्स्पेक्टर तू इथं? हो मी. तुला काय वाटत होतं भाईजी की गुन्हेगार पोलिसांपेक्षा वरचढ ठरेल? नाही का तुमचं गुलशन पोलिसांना काही सुद्धा नाही सांगणार? अरे भाईजी आम्हाला त्याच्याकडून काढून घेणं जमतं. गुलशनने सगळं काही सांगितलंय. हो भाईजी हो. गुलशनने सगळं काही सांगून टाकलंय. गुलशनने सांगितलंय की ह्या टोळीचे सरदार तुम्ही आहात. तुम्ही. म्हणून मी इन्स्पेक्टरना कॉन्टॅक्ट केला आणि मग तुझ्या विरोधात जाळं पसरवण्याचा निर्णय घेतला. खरं सांगू तर तुझ्यावर संशय मला आधीपासूनच होता, पण ह्या गावामध्ये एक पद तयार केलीस ना तू. खरंय तुमचं आशाजी. यांच्या महानतेचं गुणगान थोडं जास्तच व्हायचंय गावामध्ये. संशय तर मला आधीपासूनच होता यांच्यावर, पण काय करणार. यांची पतच अशी होती की आम्ही काही नाही करू शकायचो.
आता तर तुला समजलंच असेल ना की तुझ्या पापाचा घडा खरोखरीच भरलेला आहे. सुंदरने जमा केलेले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. भाईजी, पुरावे आणि साक्षीदार इतके जमा होतील की तुरुंगाच्या 4 भिंतींच्या आड तुझं बोलणं तर दूरच राहिलं, तू कुणाचा आवाज सुद्धा ऐकू नाही शकणार. घेऊन चलायला. तुला लक्षात ठेवीन, आयुष्यभर लक्षात ठेव. खूप महाग पडणार आहे तुला हे. तुला नाही माहित माझे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. खूप वरपर्यंत ओळख आहे माझी. चुप! हं? घेऊन चलायला. तुरुंगात बघूयाची ओळख काय ते. चल. जानकीताई, पल्लवी कुठे? मी पल्लवीला इथून बाहेर काढले. तिला मारण्यासाठी माणसं पाठवली. प्लीज तिला वाचवा. तुम्हीच वाचवा तिला. पल्लवी, 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 पल्लवी. पल्लवी. हे परमेश्वरा, पल्लवी जिथे कुठे असेल तिला नीट ठेव. लवकरात लवकर तिची भेट घडू दे. कृपा कर देवा, कृपा कर. तुझ्याशिवाय आणखीन कुणाचाच आधार नाहीये. पल्लवीचा शोध लागू दे देवा. माझी प्रार्थना स्वीकार कर देवा, कृपा कर. मम्मी, मी तर बास परमेश्वराजवळ प्रार्थना करत होते की आमच्या घराला, आमच्या सुखाला कोणाची दृष्ट न लागो. आपल्यावर कोणतेही संकट नको यायला. मम्मी, सगळं ठीक तर आहे. तू जिन्यावरून पडलीस हे तर तुझ्या चुकीमुळेच झालं ना. ह्यामध्ये आता आणखी कोणाची काही चूकच नाहीये आणि बाकी सगळं काही ठीक आहे. विजय सुद्धा परत आलाय. शिवाय तो सांगत होता की आशा पण ठीक आहे. मग तू एवढी अस्वस्थ का होतेस? रिद्धिमा, कधी कधी एकांतामध्ये मन घाबर होतच. मम्मी, दुःख कुरवाळत बसल्याने दुःखाला आमंत्रित करतो आपण. पप्पा म्हणतात दुःखात सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे, म्हणजे आपण आनंदाशी नातं जोडू शकतो. पण तू तर अगदी दुःखाशीच नातं जोडून बसलीस. कधी जरा म्हणून आनंददायक बोलत नाहीस. तुझ्या चेहऱ्यावरची भीती, ही अस्वस्थता ना मी समजू शकत आहे ना विजय, की असं नेमकं काय झालंय. आणि ज्या पद्धतीने तू प्रार्थना करत होतीस तशी तर अडचणींमध्ये सापडलेला एखादा माणूसच करतो. मी तुला अडचणीमध्ये नाही वाटत आहे का? बघ ना, पाय बरा नव्हता झाला आणि जिन्यांवरून खाली पडले. हे तर चांगलं झालं की परमेश्वराने माझा जीव वाचवला, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. याच गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार मानत होते. चल मम्मी, हे सगळं सोडून दे आणि जेवून घे. नाही रिद्धिमा, मी थोड्या वेळाने जेवेन. नाही मम्मी, अजिबात नाही. आज मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाही. जेवण थंड झाल्यावर तू कसं जेवशील? चल जेवून घे आधी. मी तुला कसं समजावू रिद्धिमा की तिकडे गावामध्ये पल्लवीचा जीव धोक्यात आहे. आता हे अन्न कसं माझ्या घशातून खाली उतरेल? हे परमेश्वरा, पल्लवीचं रक्षण कर, रक्षण कर देवा.
घेऊन या त्याला. वा भाईजी वा वा, मानलं तुला. खूप नाव होतं तुझ्या गावामध्ये. तू नाव कमावलंस आणि गमावलंस सुद्धा. लोक तुझं स्वागत सत्कार खूप जोमाने करायचे, पण आज तुझ्या तोंडावर थुकतील ते. रेखा ही भाग्याची. तू नाव कमावलंस आणि गमावलंस सुद्धा. लोक तुझं स्वागत सत्कार खूप जोमाने करायचे एरवी, पण आज तुझ्या तोंडावर थुकतील ते. होऊ शकतं लोक तुझा पुतळा पण जाळतील आणि लोक म्हणतील एक शैतान राहायचा कधी काळी या गावामध्ये. इन्स्पेक्टर, कदाचित तुला माहीत नाही माझी ओळख खूप वरपर्यंत आहे. तुझे मोठे ऑफिसर माझ्याबरोबर उठबस करतात, खातात पितात पण. हो, मी सुद्धा त्यावेळी तुझ्यासोबत उठबस करायचो. त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर एक बुरखा चढवलेला असायचा, सभ्यपणाचा बुरखा, जो आता उतरून गेलाय. शिवाय ह्यावेळी तोच तुला कारावासाची शिक्षा द्यायला पुरेसा ठरेल. माहिती ना, आमच्यासारख्या लोकांसाठी कायदा आणि न्याय ह्यापेक्षा मोठं काही सुद्धा नसतं. तुला आता नीट समजेल की अपराध हा कधी सुद्धा नाही लपत. शिवाय कायद्याचे मोठे हात त्यापर्यंत पोहोचतातच. तुझ्यासारख्या मूर्ख माणसांचे हेच विचार असतात की ते कसंही स्वतःला कायद्यापासून वाचवू शकतात. इन्स्पेक्टर, तुझं खूप कौतुक होईल. आणि जेव्हा वर्तमानपत्रात बातमी छापेल ना, पूर्ण वर्तमानपत्रात तुझं कौतुकच कौतुक. वा, काय बात आहे. पण मी तुझ्या या कौतुकाची किंमत देऊ शकतो. फक्त तुला हे विसरावं लागेल की तू मला अटक केलेली आहेस. बोलतो 10 लाख, 15 लाख, 20 लाख, जेवढं पाहिजे तेवढे म्हणशील तेवढे लगेच ताबडतोब. लाख, 20 लाख, 25 लाख. बोल रमेश, काय बोलतोस? 25 लाख? होय होय, 25 लाख. विचार करावा लागेल, विचार करावा लागेल. आता मागवतो हवं तर. आणखीन हवे तर अजून मागवू शकतो, म्हणशील तेवढे ताबडतोब. मला विकत घेणार तू? मला विकत घेणार तू? हा? अरे, पाप करून कमावलेले संपत्ती कधीच कोणाच्या उपयोगी पडत नाही. तुझं आयुष्य आता कारावासामध्ये सडून जाईल. कारावासामध्ये, समजलास? गुन्ह्याच्या मार्गाने जाणाऱ्या माणसांची शेवटची पायरी फक्त तीच, जेल. अरे म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या चुकांनी मला इथवर पोहोचवलंय इन्स्पेक्टर. जेव्हा तू पोलीस स्टेशनात आला होतास, कदाचित तेव्हाच मी तुझ्याबद्दल विचार करायला पाहिजे होता. मग ना तू या पोलीस स्टेशन मध्ये असतास आणि ना मी या लॉकअप मध्ये. पण आता तू योग्य जागेवर पोहोचलायस भाईजी. चुपचाप हे सांगून टाक की पल्लवी कुठे आहे. तुझ्या माणसाने तिला कुठे ठेवलंय? बोल लवकर. परमेश्वराकडे प्रार्थना करेन इन्स्पेक्टर की पल्लवी माझ्या माणसांच्या हाती लागू नये. जर माझ्या माणसांच्या हाती लागली, या जंगलातल्या जनावरांच्या तोंडचा घास बनून जाईल, समजलं? जर असं झालंच तर तुला फाशीची शिक्षा देण्यामध्ये कोणतीच कसर नाही सोडणार मी. 8%. इन्स्पेक्टर, तुला लक्षात ठेवेन, लक्षात ठेवेन तुला. लक्षात ठेव, पण आता गप. बर्बाद करून टाकीन तुला. भाईजी, हट! रेखा ही भाग्याची. ओ भाऊ, जरा ऐका. मला सांगा, तुम्ही एखाद्या मुलीला इथून पळताना पाहिलात का? नाही, मी नाही पाहिलं. धन्यवाद. मोठी मम्मी, पल्लवी घरी आली आहे का? नाही, अजूनपर्यंत काहीच शोध नाही लागला. मोठी मम्मी, जशी ती घरी येईल किंवा तुला काही कळलंच तर लगेच मला फोन कर. ठीक आहे मोठी मम्मी.
नानू, पल्लवीचा काहीच शोध लागत नाहीये. नेमकी कुठल्या मार्गाने गेली असेल हो ती? बेटा, मला सुद्धा कळत नाहीये अजिबात. हे एवढे रस्ते मोठे आहेत, कुठे शोधायचं तिला एवढ्या रात्री? चला नानू, शोधायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे बेटा, ये बघू. जुगनू, हा काय झालं? काय झालं? अरे पल्लवी घरी आली आहे का? नाही नाही नाही, मी तर कधीपासून एखाद्या येड्यासारखा तुम्हा लोकांची वाट बघतोय बघा. कुठं जायचं कुठं नाही जायचं मला तर काय कळायला मार्गच नव्हता की शोधायला जायचं तर मी कुठं जायचं तुम्हा लोकांना. हा कुठे होतात लोक? काय झालं? बेटा, त्या सैतानाला तर पोहोचवायचं तिकडे पोहोचवलं आहे आम्ही. हा पण पल्लवी गायब झाली. हा, आम्ही तिकडे पोहोचायच्या आधीच पल्लवी तिथून निघून पळाली होती आणि ती कुठे गेली काहीच समजत नाहीये. आम्ही शोधायचा प्रयत्न सुद्धा केला, माहित नाही कुठे गेली असेल ती. मालक, काय? पल्लवी ताई पळून गेली? हे परमेश्वरा, आता काय होणार? आता जर त्यांच्या तावडीतून पळाली तर घरीच येणार ना. तुम्ही काळजी करू नका, परमेश्वरावर विश्वास ठेवा, ती घरी नक्की येणार बघा. परमेश्वरावर तर भरोसा केला होता मी. हे सगळं व्हायच्या आधी हाच विचार केला होता की आपण पल्लवीला वाचवण्यामध्ये यशस्वी होऊ. आम्हाला काय माहित होतं की एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आम्ही पल्लवीपर्यंत नाही पोहोचू शकणार आहोत. दुर्दैव तर एवढं आहे, आम्ही तिकडे पोहोचलो त्याच्या आधीच पल्लवी तिथून पळून गेलेली होती. ताई, बाईसाहेबांची सुद्धा रडून रडून वाईट अवस्था झाली. त्या वारंवार फक्त एकच प्रश्न विचारतायत, तुम्हा लोकांचा फोन आला की नाही? पल्लवी ताईचा काही शोध लागला की नाही? तुम्ही दोघं परत आलात की नाही? आणि आता अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना काय सांगणार आहोत? जे सत्य आहे बेटा, ते गायत्रीला सांगावंच लागेल. तिला सुद्धा धक्का सहन करावाच लागेल की पल्लवी काय माहित कुठे निघून गेली आहे, ती कोणत्या परिस्थितीत आहे. नाही नानू, मोठ्या मम्मीला एवढा मोठा धक्का नका देऊ. तिला नको सांगायला की पल्लवीचा शोध लागत नाही. वय मालक, परमेश्वरावर भरोसा ठेवा. रात्रीची वेळ आहे, सकाळपर्यंत पल्लवी नक्कीच सापडेल आपल्या सगळ्यांना. तर तुम्ही फक्त एवढंच सांगा की त्या योगेश्वरने पल्लवीला लपून कुठं ठेवलं होतं बघा. जुगनू काका, त्यांचं एक फार्म हाऊस आहे, पल्लवीला तिकडेच ठेवलं होतं त्यांनी. आपल्या माणसांना गमावण्याचं दुःख काय असतं ते तुम्हा लोकांना पण जाणवलं पाहिजे. पल्लवीला जिथं शोधायचं असेल तिकडे शोधा. ते पोरगी तुम्हा लोकांना कधीही नाही सापडणार, कधीच नाही. खोटं बोलतोयस तू, बकवास करतोयस तू. तिला जिथं पोहोचवायचं होतं तिकडे पोहोचवलंय मी, समजलं तुम्हाला? ते एका गावकऱ्याला ती बेशुद्ध अवस्थेत सापडली बघा. बेटा, मग आता पल्लवी कुठे आहे? त्या गावकऱ्यानं पल्लवीला तिकडं हॉस्पिटलमध्ये भरती केलंय.